सुभाषित असायचे ते मला सगळ्यात आधी पाठ व्हायचे. सुभाषित माला रामाभिषेके जलमा हरंत्या हस्ताच्युतो हे घटो युवत्या सोपान मार्गेन करोति शब्दम ठम ठम ठट ठम 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 ठट ठम ठम ठह. हे मला आधी पाठ व्हायचं आणि हे परफॉर्म करायला ना 40 लोकांना न येता आपल्याला येतं. ह्याच्या मजेसाठी मला भाषा आवडायच्या. बाकी गणितात काय 20 पैकी 2 मार्क, विज्ञानात 20 पैकी 4 मार्क, मराठीमध्ये 20 पैकी 18 मार्क, संस्कृतामध्ये 20 पैकी 20 मार्क. कारण लँग्वेज मध्ये पूर्ण मार्क्स नाही मिळत नव्हते आणि ते मला मिळायचे कारण त्याच्यात परफॉर्मन्सची संधी मिळायची. मला कधीही कुठल्याही शिक्षकांनी हे गणित सोडून दाखव म्हणून वर्गात बोलवलं नाही. पण आता एक पिरियड ऑफ असेल, समजा ते सर आले नाहीत, त्याला बोलवा रे भजन म्हणायला की चालले आपले त्या वर्गात जाऊन भजन म्हणा. एवढंच मला ते आवडायचं. बाकी अभ्यास फार नव्हता आवडत. ते आवडायचं. मला खोड्या खूप करायला आवडायच्या. मी भयंकर व्रात्य होतो आहे. म्हणजे तुला माहिती का माझा आवडीचा छंद काय होता? शाळेमध्ये मी सायकलवरती जायचो. आता हे फार आत्ता केलं तर म्हणजे मारतील लोक धरून, पण ना असं म्हातारा वगैरे माणूस कुणी जाताना दिसलं ना की जाता जाता होय त्याच्या कानात मोठ्याने ओरडायचं आणि फास्ट पुढे जायचं. तर ती म्हातारी माणसं जी दचकायची ना आणि त्याला कळेपर्यंत आपण पुढे जायचं. एकदा तुला खोटं नाही सांगत, आमच्या परभणीला शनिवार बाजार भरतो आणि ना एक म्हातारा माणूस जात होता भाज्यांच्या पिशव्या वगैरे घेऊन. आम्ही सायकलवर जाता जाता त्याच्या कानात होय केलं मोठ्याने. त्याने ना होती नव्हती ती भरलेली भाज्याची पिशवी अशी फेकली आणि माझ्या पाठीवर मारली. ती जी येऊन लागली ना सुयोग असा आवाज आला आणि सगळ्या रस्त्यावरती टमाटे बटाटे कोथिंबीरीच्या जुड्या. पण मी थांबलो नाही. मी ह्या अशा म्हणजे विचित्र खोड्या. मला आठवतं याच्यावर आमच्या ते टांगर गल्ली नावाची गल्ली आहे दापोली. टांगर गल्ली घरापासून जवळ. त्या गल्लीचं वैशिष्ट्य काय, गल्लीला आहे उतार, म्हणजे असं जाऊ त्याची ती चढ होत जातो त्याचा एंडला. मग आम्ही सायकल घेऊन हातात घेऊन वर जायचो आणि पावसाळ्यात गल्लीच्या पायथ्याशी ना खूप पाणी साठायचं. तर एकदा मला कोण बायका आहेत त्याही आठवत आहेत, ओळखीच्याच आहेत, नाव घेणार नाही. त्या 4ही अशा बाजूने असं थोडं साडी थोडी वर करून भिजू नये म्हणून त्या बाजूने चाललेले अंदाज घेत बाजूबाजूने कोपऱ्यातनं. आणि मी निघालो ना वरतून सायकल घेऊन मित्राबरोबर आणि जो फारकन पाणी उडवलं ना त्यांच्यावर, त्यांचा असा ओरडायचा आवाज आला. मी जो लेफ्ट घेऊन घराच्या मागच्या अंगणात जाऊन सायकल लावून इथेच होतो मी, एवढा वेळ गेलोच नाही बाहेर, ह्या आविर्भावाने जाऊन बसलो. बापरे बाप. पण नंतर त्या बायका कधी दिसल्या आपल्या मनात भीती वाटायची ना की ते सांगायला आला की काय. अशा खोड्या मला आवडायच्या. आता माझ्या आजोबांचं नाव अनंत होतं. त्यांचा केशव नावाचा त्यांच्याच वयाचा 76 वर्षाचा मित्र एके दिवशी मला भाजी मंडईत दिसला. मी 7वी 8वीत. मला काय करायचंय, मी सायकलवर जाताना मोठ्याने केशव असा ओरडलो. अरे त्याचं वय 76 आहे, तू 6वी 7वीला आहेस. बरं हे केल्यानंतर ना त्यांनी असं वळेपर्यंत मी पळून आलो. कर्मधर्म संयोगाने मी शाळा करून जेव्हा घरी आलो तेव्हा ते आजोबांच्या बाजूला बसले होते. मला वाटलं अरे बाप हे सांगायला आलेत की काय की घरी पोचलोय. मी आपला दबक्या पाहुण्यानी घरात गेलो तर त्यांच्या आपल्या नॉर्मल गप्पा चालू होत्या. मग मला वाटलं की केशव सहज आलाय, त्याच्यामुळे काही घडलं नाही. केशव सहज आलाय. तर ह्या अशा आमच्या परभणीच्या भाषेत दलिंदर खोड्या. क्या बात आहे, चांगला शब्द आहे दलिंदर. काही त्याला मागमूस नाही, त्याला डेप्थ नाही, काही विचित्र खोड्या, काही चालायचं. केशव असं मोठं. अरे म्हाताऱ्या माणसाला काय नावाने हाक मारायचं. किती पण धमाल होती त्याच्यात. अरे यार. आणि तेव्हा ते वाटायचं ना अरे आपण भारी करायचं. तुला माहितीये का अजून मला ना मी चोरी सुद्धा खूपदा केली. म्हणजे खरंच माझी चोरी तर एवढी विचित्र होती. माझे बाबा बँकेत. बरं बँकेत बाबा माझे बाबा स्वतः हेड कॅशियर ना, त्यांच्या समोर कुठल्याही अकाउंट असलेल्या माणसाची कुंडली असते. नवीन ATM कार्ड आले होते. आमच्या आजोबांचा माझ्यावरती विश्वास. आजोबा म्हणाले बाळ बंड्या, मला ते लाडानी बंड्या काही म्हणायचं, जा बरं जरा ATM मधून 500 रुपये काढून आण. खूप होते 500 रुपये सुयोग. मी काय करायचो, बँकेजवळ जायचो, ATM मधून आधी 300 काढायचो, ती पावती फाडून टाकायची, 300 खिशात, परत 500 काढायचे, 500ची पावती जपून ठेवायची आणि आजोबांना हे घ्या आजोबा मी 500 रुपये काढले. आजोबांना विश्वास ठेवायचे ते. अरे वा वा मन्यानी छान काम केलं. 100च्या 5-5 नोट्या आपल्या मोजून घ्यायचे, ते ठेवून द्यायचे. बाबा बँकेतून आले संध्याकाळी.
बाबा आजोबांना म्हणाले, बाबा आज 800 रुपये कशाला काढले हो? मला जो घाम आला होता ना सुयोग, 300 रुपयाचा घाम मला जो आला होता ना, म्हणजे मला एकाच वेळेला सगळंच झालं, म्हणजे त्यात सगळीच प्रक्रिया शरीरात सुरू झाली एकाच वेळेला. आजोबा म्हणाले 800? नाही हो गिरीशराव, माझ्या बाबांना ते आदराने, मी तर 500. बरं बरं बरं, हो ते 800 रुपये काढले, बरं बरं बरं, हो ते जरा काम होतं. बाबा आत गेले जेवायला की माझे आजोबा मला म्हणायचे, इकडे ये रे एक शिवी, इकडे ये रे. आपण चोरी करताना आपला बाप बँकेत आहे हेच तर भान ठेवा. तुझा बाप त्याच बँकेत आहे ज्या बँकेत माझं अकाउंट आहे, तिथंच कशी 300 रुपयाची चोरी करतोस, एवढी तर अक्कल वापर. मी आजोबा नाही ते काय झालं, मला तर 300 रुपये आहेत कुठे, आत ते पाणीपुरी खाल्ली वगैरे, समोसा खा, पाणीपुरी खा, अशा खोड्या. क्या बात आहे. पण ते आता आठवायला आता मजा येते. आता 300 रुपये घाम मजेदार आहे. कायम ते आठवून मजा येते मला, फार किती सुंदर आहे. तू मगाशी म्हणालास भजन कीर्तन, त्याची पण तुम्हाला घरातनंच सवय होती सगळे भजनाला जायचे वगैरे? कारण हे पण माझा एक लक्षात आलं की त्या भागात होणारी भजनं आणि आमच्या दापोलीसारख्या कोकणातल्या भागात होणाऱ्या भजनांमध्ये फरक आहे. हो. तर त्याची तुला आवड होती लहानपणीपासून? एक तर घरात आधीपासून कुलधर्म कुलाचार, नैवेद्य वैशुदेव रोज ते सगळं आजोबा करायचे. पंचसूक्त पवमानाचा अभिषेक, म्हणजे पवमान जो अभिषेक असतो देवाला, किंवा स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त, हे सगळं घरामध्ये लहानपणापासून ऐकलं जायचं. त्याच्यामुळे काय आहे की ओघानी येणारे स्तोत्र वगैरे सगळं, हे नारायण स्तुती, विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, मारुती स्तोत्र, हे सगळं ऐकायला यायचं कायम. आणि त्याच्या ओघाने जे काही येईल ते सगळं कानावरती पडायचं, म्हणून त्याची आवड. मग ते स्वाध्यायाला, महिला मंडळ स्वाध्यायाला आजी स्वाध्यायाला गेली, मग ते आजी भिशीला गेली, त्या भिशीच्या बायका भिशी फोडेपर्यंत कुणाला तरी भजन म्हणायला लावा. मग तेव्हा नवीन गीत रामायण आलं होतं, मग आम्ही सगळ्या बायकांच्या मध्ये बसायचं. दैव जात दुःखे भरता, हे आम्ही तेव्हा कुशल व मोड. मग आपण ते त्यावेळेला तशी ती आवड डेव्हलप झाली. ओके. पण असं देवळात जाऊन भजनं, म्हणजे ती पायपेटी चालू आहे, तबला मृदुंग, राघवेंद्र स्वामीचं मंदिर आहे परभणीला, मठ आहे, आणि तिथे दर गुरुवारी भजनाला आम्ही जायचो. तर त्याच्यामुळे ती भजनं माहिती झाली. त्याच्यानंतर लहानपणी दर रविवारी सकाळी 8 वाजता कलावती आईच्या देवीच्या मंदिरात आमचे आईबाबा आम्हाला पाठवाय. मला ना, तुला खरं सांगतो, मला कुठलंही स्तोत्र त्याच्यातल्या काव्यामुळे आवडतं. नंतर काही कलावती देवीचं मी फार फॉलो नाही केलं, त्यांना फॉलो करणारी अनेक माणसं आहेत, पण त्याचं जे स्तोत्र होतं ना, बालोपासना, त्या पुस्तकामध्ये ध्यास नसू दे विषयांचा मज, तुझ्या पायी मन सतत रमो, दृढतर भावे तव गुण गाथा, कोठे माझे मन नरमो, अनंत रूपा एको भावे करीतो अनंत नमस्कार, दासपणाचे सुख सोहाळे भोगवी प्रभो निरंतर. मला त्या काव्यामुळे ते आवडायचं. म्हणजे तुझ्या पायी मन सतत रमो, दृढतर भावे तव गुण गाथा, कोठे माझे मन न रमो. जे आत्ता आपण मेडिटेशन वगैरे सगळं करतोय ना, ते त्या काव्यात आहे. मला त्याच्यामुळे ते जास्त आवडायचं. मला कुठलंही स्तोत्र ना त्याच्यातल्या काव्यामुळे फार आवडतं. हरिपाठ मला त्याच्यातल्या काव्यामुळे आवडतो, आणि त्या काव्यामुळे तो लक्षातही व्यवस्थित राहतो. अरे लहानपणीचं स्तोत्र, आता सूर्यस्तुती आमच्या बाबांनी मला लहानपणी शिकवली होती. जयाच्या अर्था एकची चक्र पाही, नसे भूमी आकाश आधार काही, असे सारथी पांगुळा ज्यार्थासी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी. क्या बात आहे. सोपं काव्य काय त्याचा, म्हणजे अर्थ तुम्हाला वाचतानाच उलगडतो की कृपा ज्यावरी होय त्या भास्कराची, न पाहू शके शत्रू त्याला विरीची, उभ्या राहती सिद्धी होऊन दासी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी. मला त्या काव्यामुळे स्तोत्र फार आवडतात, आणि म्हणून हे घरातल्यामुळे ते माहीत झालं. आवडे वगैरे म्हणणं थोडंसं उथळपणाच होईल, माहीत झालं. मी क्या बात आहे म्हणालो, पण क्या बात आहे त्याला, कारण ती शब्दरचना जशी वापरली आहे, अरे यार सुंदर आहे, ती किती सुंदर आहे. आणि श्लोकांच्यात तर ती सुंदरच वापरली जाते. लहानपणी ते काही वेळा ते लक्षात नाही येत की किती सुंदरता आहे त्या वाक्यामध्ये, पण आता ऐकल्यावरती असं वेगळ्या प्रकारेच एकदम आलं डोक्यामध्ये. मला पण भजनं आवडायची, म्हणजे ते सगळे एकत्र बसून वाजवणं, ते पायपेटीवरनं बुवा एक वाक्य सांगणार, मग दुसरे आपण रिपीट करणार,
ते खूप आवडायची. आणि त्याच्यामध्ये ती अगदी घोंगडीवाला कांबडीवालाच्या चालीमध्येच मग नेसली ग बाई चंद्रकळा ठिपक्यांची. ऐकलंयस का तू हे? नाही. नेसली ग बाई चंद्रकळा ठिपक्यांची, बाई ठिपक्यांची, बाई ठिपक्यांची, अच्छा, तिरपी नजर माझ्यावरी सावळ्या हरीची. किती छान. आणि ते असं बसून जी मजा याच्यात यायची बघा ना. आता काव्य किती गोड आहे. हो. तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची. किती भारी आहे. तर तो मला त्यामुळे झोन खूप आवडतो. आणि हा लहानपणी आमचे बाबा एक भजन म्हणायचे, कृष्ण सांभाळी मन गाय बांडगी मोठी, तिने खडे घातले फारच आमच्या पोटी. कृष्णाच्या हातात कुठली गाय सांभाळायला द्यायला पाहिजे? मन गाय बांडगी मोठी. वा, ही मनाची जी उधळलेली गाय आहे ना, ती त्या कृष्णाच्या हातात द्यायला पाहिजे. किती छान. तिने खडे घातले फारच आमचे पोटी. हे आमचे बाबा म्हणायचे, ते मला फार आठवतं. किती मस्त आहे. आणि तेच आहे, लहानपणी आपण जातो आणि त्याच्यात एक काही काळ नकळतच आपल्याला ते समजतही नाही आपल्याला आपल्या आवडत करिअरचा, आपल्या मोठेपणाचा, आपल्या वयाच्या 30-40 नंतरचा जो काही ग्राफ आहे ना, त्याचं 60% मूळ हे लहानपणात असतं. आपलं अख्खं करिअर, आपला ग्राफ, आपले विचार हे आपल्या लहानपणाचं रिफ्लेक्शन असतं, असं मला तरी फार वाटतं. हो, खरं आहे. म्हणजे तिथे पोचल्यावर ते अजूनच त्याचा प्रत्यय येईल. जे आपण झिरपवलंय, नकळत झिरपलंय, त्याचं रिफ्लेक्शन आपल्या करिअर, वागण्या, स्वभावामध्ये उतरत असावं. खरं आहे. उतरतच. आणि जसं तू म्हणालास की तुमच्या घरात हे सगळं परंपरा आहे त्याची मोठी, आणि बरेच प्रकारच्या गोष्टी रिच्युअलिस्टिक सगळ्या होत असतात. तर अशा घरात राहतानाची सकाळ कशी असायची? कारण आम्हाला कारण हे प्रत्येक आपलं असतं आणि त्याच्यातनं आठवतं की अरे माझ्या घरी आजोबा तो रेडिओ लावायचे, मग पूजा करायचे, मग जरा फुलं